सुस्वागतम सुस्वागतम। अभिनव मानव विकास संस्था लातूर द्वारा संचालित श्री किशन सोमानी विद्यालय लातूर आंतरशालेय निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ आज आपल्या विद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे। उंच उंच झेपावया मार्ग तव चालूया विजयाच्या या संकल्पाने स्वागत अतिथींचे करूया, स्वागत अतिथींचे करूया। प्रमुख अतिथी संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक यांना मी व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करतो। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे। आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। त्यांच्या कार्याला प्रथम मी अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो। प्रथम मी संगीत विभागाला विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुंदर अशा स्वागत गीताने सुरुवात करावी। सुंदर अशा या स्वागत गीतानंतर या बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी यांचं विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात येईल। मी अभिनव मानव विकास संस्था द्वारा संचालित श्री किशन सोमानी विद्यालयाचे सचिव श्री अग्रवाल सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक शेषराव माधवराव मोहिते सर यांचा सत्कार करावा। शाल, फुलकुंडी, स्मरणिका, अतुल सरांचं लिखित जे पुस्तक आहे निसर्ग कल्लोळ ते देऊन सत्कार होत आहे। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोहिते सर म्हणजे एक प्रतिभावंत ग्रामीण कादंबरीकार, शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे। त्यांची अनेक पुस्तकं असं जगणं तोलाचं ही त्यांची कादंबरी आहे आत्मचरित्रात्मक। सरांनी विद्यार्थी दशेमध्येच बरा हाय घरचा गोटा हा कथा संग्रह लिहिला होता। तसंच त्यांची गाजलेली कविता आहे
ती गाजलेली कविता म्हणजे 15 ऑगस्ट कवा हाय, ही त्यांची अतिशय गाजलेली अशी कविता आहे. त्यानंतर सरांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. असं जगणं तोलाचं या कादंबरीला महाराष्ट्र परिषद साहित्य परिषद पुणे यांचा वाम जोशी सर्वश्रेष्ठ वाङ्मय पुरस्कार या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच शेतकरी साहित्य पुरस्कार, नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार, हरिनारायण आपटे पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच 2017 मध्ये गडचिरोलीमध्ये अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन भरलेलं होतं आणि त्याचं अध्यक्षपद देखील सरांनी भूषवलेलं आहे. असं उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याला आज प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत, हे आपलं भाग्यच म्हणावं लागेल. यानंतर पुढले जे अतिथी आहेत प्राध्यापक श्री हरी वेदपाठक सर, मी यांचा सत्कार आपल्या संस्थेचे अतुल सर यांना विनंती करतो की वेदपाठक सरांचा त्यांनी सत्कार करावा. सर संजीवनी महाविद्यालय चाफुली येथे मराठी विषयाचं त्यांनी अध्यापन केलेलं आहे. सेवा निवृत्तीनंतर म्हणजे बघा, कामपूजा, काम प्रार्थना, निधळाचा घाम तीर्थ आहे, श्रद्धा निष्ठा कामावर, कामामध्येच राम आहे, या वृत्तीनं जगणारे वेदपाठक सर आज ते डीबी कॉलेज ऑफ फार्मसी लातूर येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या अल्पशा परिचयानंतर मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रमाकांतजी स्वामी सर यांना विनंती करतो की कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी करावं. आजच्या बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक शेषरावजी मोहिते सर, माननीय प्राध्यापक श्री हरी वेदपाठक सर, अभिनव मानव शिक्षण संस्थेचे सचिव माननीय कमल किशोरजी अग्रवाल साहेब, संस्थेचे मार्गदर्शक सदस्य तसंच सोमानी विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय अतुलजी देऊळगावकर सर, बाहेरच्या विद्यालयातून आलेले बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक, त्यांचे पालक, ते विद्यार्थी, या विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि आपण सर्व विद्यार्थ्यांना आपणा सर्वांचं सुरुवातीला या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. यावर्षी विद्यालयामध्ये स्वर्गीय नंदकिशोरजी भार्गव शिक्षण अभियान सुरुवात केलेलं आहे. त्या अंतर्गत विविध उपक्रम विद्यालयात होणार आहेत. यावर्षी त्यातला घेतलेला एक उपक्रम म्हणजे आंतरशालेय निबंध स्पर्धा. या निबंध स्पर्धेसाठी 3 विषय विद्यार्थ्यांना दिलेले होते. त्यामध्ये शोभेपुरता निसर्ग, मोबाईलचे महाजाळ आणि डॉक्टर इंजिनियर्स की पलीकडे असे 3 विषय दिले होते. त्यापैकी कुठल्याही एका विषयावर विद्यार्थ्यांनी निबंध लिहायचा होता. पहिलंच वर्ष होतं तरी सुद्धा अतिशय उत्तम चांगला प्रतिसाद शहरातील नामवंत विद्यालयांनी दिलेला आहे. जवळजवळ 24 विद्यालयातील 48 विद्यार्थी या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झाले. ही निबंध स्पर्धा प्रथम सत्रामध्ये तुमच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू होण्यापूर्वी घेतलेली होती. त्यानंतर स्पर्धा झाल्यावर तज्ञ व्यक्तींकडून ते निबंध तपासले जावेत, विद्यार्थ्यांचं योग्य मूल्यमापन व्हावं या हेतूने या निबंधाचं मूल्यमापन करण्यासाठी माननीय शेषरावजी मोहिते सर आणि माननीय श्री हरी वेदपाठक सर या दोघांकडे ते दिलेले होते, बाहेरच्या तज्ञ व्यक्तींकडे. आणि मला सांगायला आश्चर्य वाटतं की दोघांनी स्वतंत्र मूल्यमापन केलं. कुणी कुठल्या विद्यार्थ्यांना किती गुण दिले याची कुठे नोंद त्यांच्याकडे एकमेकाला माहिती नव्हती. आम्ही आल्यानंतर पाहिलं तर जवळजवळ दोघांनी समान गुण दिलेले होते. आता वेदपाठक सरांशी बोलताना कळलं की त्यांनी म्हणले अगोदर निवडक 4-5 निबंध काढले आणि ती 2-3 वेळा पुन्हा वाचले आणि मग मी त्यांचं गुणदान केलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेतला तर त्यांना योग्य न्याय मिळावा ही त्या पाठीमागची भूमिका होती. आणि म्हणून मग आजही बक्षीस वितरणासाठी दोन्ही मान्यवरांना मुद्दाम बोलवलेलं आहे. या निमित्ताने आपल्या समोर त्याने निबंध हा विषय घेऊन आपल्याला काही मार्गदर्शन मिळावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आजच्या या निबंध स्पर्धेबरोबरच
विद्यालयातील खूप दिवस आमचे राहिलेले काही बक्षीस वितरण तेही या प्रसंगी करणार आहोत. अलीकडच्या काळामध्ये या विद्यालयातील गीत मंचचे विद्यार्थी अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झाले. वेगवेगळ्या ठिकाणच्या समूह गीत गायन स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी बक्षीस मिळवलेले आहेत. कुठं प्रथम आहे, कुठं द्वितीय, कुठे उत्तेजनार्थ. पण ज्या ठिकाणी सहभागी झाले त्या ठिकाणी कुठलं तरी त्यांनी बक्षीस मिळवलेलं आहे. आणि मग होतं काय, तो समूह गेल्यानंतर विद्यालयाला, आपल्या विद्यालयाचा हा संघ प्रथम आला, एक प्रमाणपत्र मिळतं. त्या विद्यार्थ्यांकडे काही ठेवण्यासारखं नसतं. म्हणून आपण ठरवलं की या विद्यार्थ्यांनाही एक आठवण, स्मरण राहावं म्हणून विद्यालयाच्या वतीने त्या विद्यार्थ्यांना एक सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे. त्यांचाही गुणगौरव या ठिकाणी होईल. त्या विद्यालयातील बालनाट्य गेल्या वर्षावर अनेक ठिकाणी प्रयोग केला. जिल्ह्यातून प्रथम येऊन विभाग स्तरावरही बालनाट्य सादर झालं, त्याचंही भरपूर कौतुक झालं. त्याही गुणी कलावंतांचं कौतुक करायचं राहिलेलं होतं, त्यांचंही कौतुक, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केलेला आहे. आणि 2च दिवसापूर्वी नवनीतनी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल आला, अगदी 2 दिवसापूर्वी. त्यातही 3 विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवलेलं आहे. म्हणून ह्या साहित्यिकांबरोबर ह्या कलावंतांचाही गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. म्हणून सर्वांचं, बक्षीस पात्र विजेत्यांचं आणि सर्वांचं या ठिकाणी मी प्रथम अभिनंदन करतो आणि मान्यवरांचं स्वागत करून मी माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ध्यास एक साधका अंतरात ठेव तू, ध्यास एक साधका अंतरात ठेव तू, जाण यज्ञ देव तू, जाण यज्ञ देव तू. या आतुरतेने ज्या गोष्टीची आपण वाट पाहत आहोत, ते ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे निबंध स्पर्धेमध्ये, त्यांनी प्रयत्न म्हणजेच यज्ञ आणि त्या प्रयत्नालाच देव मानून त्यांनी हे यश मिळवलेलं आहे. आणि आपण आता आपल्या मूळ बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. स्वर्गीय नंदकिशोर भार्गव शिक्षण अभियान हे श्रीकृष्ण सोमाणी विद्यालयामध्ये राबवले जाते आणि त्या अंतर्गत भार्गव कुटुंबियांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने शिक्षक, प्रशिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमाचं आयोजन इथं केलं जातं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या विद्यालयात आंतरशालेय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि त्याचेच आज बक्षीस वितरण इथं होत आहे. तर मग ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहात त्या बक्षीस वितरणाला आपण आता सुरुवात करूया. प्रथम अतिथीच्या हस्ते आंतरशालेय निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ज्याने पटकावलेला आहे ती कुमारी खुशी आनंद सरकार, श्री गोदावरी देवी लाहोटी कन्या विद्यालय लातूर ही तिने विद्यार्थिनी आहे. मी विनंती करतो विद्यार्थी, पालक यांनी व्यासपीठावर जावं. शिक्षक जर आले असतील, मार्गदर्शक शिक्षक, तरी शिक्षकांनी देखील त्यांच्यासोबत व्यासपीठावर यावं. बक्षिसाचं स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्या विद्यार्थ्याचा सत्कार करू. कारण हे यश अतिशय प्रयत्नातून त्यांनी मिळवलेलं आहे. प्रयत्नांच्या बळावर सर करता येते शिखर, प्रयत्नांच्या बळावर सर करता येते शिखर, लाथ मारेन तिथे पाणी काढेन ही ठेवा जिगर, असं मुबारक शेख एके ठिकाणी म्हणतात. आणि अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांनी केला म्हणूनच आज हे यश त्यांना संपादित करता आलेलं आहे. म्हणून त्यांचं टाळाच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करावं. यानंतर बघा, असाध्य ते साध्य होती करिता साया असं, कारण अभ्यास तुका म्हणे असं म्हटलेलं. जेवढा आपण अभ्यास करू तेवढं यश आपल्याला मिळतं. तृतीय क्रमांक पटकावलेला आहे कुमारी समृद्धी यशवंत जाधव, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, माध्यमिक विद्यालय लातूर इथली ही विद्यार्थिनी आहे. विद्यार्थी पालकांना व मार्गदर्शक शिक्षकांना देखील मी विनंती करतो की त्यांनी आपण व्यासपीठावर यावं. बक्षिसाचं स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जात आहे.
यानंतर तृतीय क्रमांक पटकावलेला आहे कुमारी तृप्ती अरुण शिरुरे, जी विद्यार्थिनी श्रीकिशन सोमाणी विद्यालय लातूर इथली विद्यार्थिनी आहे. तिचं टाळाच्या गजरामध्ये थोडंसं स्वागत अभिनंदन आपण करावं. सोबत पालक आले असतील तर पालक मार्गदर्शक शिक्षक यांना देखील विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. योगेश कुलकर्णी सर. बक्षिसाचं स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जात आहे. या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय यासोबत 2 उत्तेजनार्थ बक्षीस देखील ठेवलेले होते. तर उत्तेजनार्थ मध्ये कुमारी पोद्दार हिरणमयी ऋषिकेश ही वाले इंग्लिश स्कूल लातूर येथील ही विद्यार्थिनी आहे. तिला हा उत्तेजनार्थ पुरस्कार दिला जातो आहे, बक्षीस दिलं जात आहे. बक्षिसाचं स्वरूप रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात येईल. यानंतर दुसरं उत्तेजनार्थ जे बक्षीस आहे कुमारी ज्ञानेश्वरी प्रमोद राचमाले, जिजामाता कन्या प्रशाला नांदेड रोड लातूर इथली ही विद्यार्थिनी. सगळ्या मुलीच आहेत. मी त्यांच्या पालकांना, मार्गदर्शक शिक्षक असतील तर त्यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आमच्या विद्यालयातील संगीत विभागामार्फत देखील विविध स्पर्धेमध्ये, समूह गीत गायन स्पर्धेमध्ये, गीत मंच आपला बाहेर आंतरशालेय स्पर्धेमध्ये गेलेला होता आणि त्यांनीही बरेचसे असे बक्षीस त्यांनी कमवलेले आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर बंकटला लाहोटी इंग्लिश स्कूल आयोजित या स्पर्धेमध्ये त्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवलेलं आहे. ज्ञानप्रकाश विद्यालयातील देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस त्यांनी मिळवलेलं आहे. भारत विकास परिषद राष्ट्रीय समूह गायन प्रतियोगितेमध्ये देखील तृतीय क्रमांक त्यांनी काढलेला आहे. राजश्री शाहू महाविद्यालय आयोजित संस्कृत समूह गीत गायन स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे. म्हणून मी या सर्व समूह गीत गायन याच्यामध्ये सहभागी असणारे विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांना मी विनंती करतो, एकेका विद्यार्थ्याचे मी नाव घेईन, त्यांनी पुढे जावं. रुद्रदीप देशमुख, आनंदी होनराव, पद्मिनी पाटील, अक्षरा माने, सानवी पाटील, भार्गवी सोमवंशी, कार्तिकी क्षीरसागर. गीत मंचामध्ये सहभागी असणारे सर्व विद्यार्थी तिथे पुढे जा. यानंतर आपल्या विद्यालयातील प्राथमिक स्तरावरून नाट्य परिषद, अखिल भारतीय नाट्य परिषद यांच्या मार्फत बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि श्रीकिशन सोमाणी विद्यालयातून प्राथमिक गटातून इंद्रधनु हे बालनाट्य सादरीकरणासाठी तिथं गेलं आणि तिथं गेल्यानंतर समूह गीत गायन मंच सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांचा हा सत्कार पुष्पगुच्छ देऊन विद्यालयातर्फे
पुणेकर मॅडमांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर जावं. कृष्णकांत चव्हाण सर. आंतरशालेय स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर असं गीत गायन करून, समूह गीत गायन करून बक्षीस त्यांनी मिळवलेले आहे. त्यामुळे विद्यालयामध्ये त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद आयोजित बालनाट्य स्पर्धेमध्ये प्राथमिक गटातून इंद्रधनु बालनाट्य आणि या बालनाट्यामध्ये जे बालकलाकार आहेत त्यांनी जिल्हास्तरीय याच्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यानंतर नगरमध्ये विभागीय स्तरासाठी हे बालनाट्य इंद्रधनु नावाचं बालनाट्य तिथे गेलं होतं. तिथे त्याचं सादरीकरण झालेलं आहे. त्यांचाही इथं विद्यालयातर्फे अभिनंदन करण्यात येणार आहे. सहभागी बालकलाकार गौरवी बोळेगावे, स्वानंदी बागर, काव्या चिटबोणे, आस्था जळकोटे, गौरवी घेवारे, रुद्रजित देशमुख, आरोही भोसले, दर्शिनी घेवारे, सिद्धेश स्वामी, समर्थ आर्वीकर, नंदिनी राडकर, समीक्षा राजगिरवाड असे 13 विद्यार्थी या इंद्रधनु मध्ये. आणि या सर्वांचे मार्गदर्शक शिक्षिका सीमा कुलकर्णी मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. हे बालकलाकार यांनी आपल्या अभिनयातून एक वेगळी छाप, लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये आमचं विद्यालय सुप्त गुणाला वाव देण्यासाठी वेगवेगळे असे उपक्रम राबवतं. तसेच चित्रकला, या चित्रकलेमध्ये मागच्या आठवड्यामध्येच नवनीत मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धा पार पडली. यामध्ये देखील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे. त्यांचे देखील अभिनंदन करण्याचं विद्यालयातर्फे ठरवण्यात आलेलं आहे. तर बक्षीस पात्र विद्यार्थी, मी त्यांचे नाव घेतो, त्यांनी समोर यावं. कुमारी राजवीरा विनेश कांबळे, इयत्ता 2री क मधली विद्यार्थिनी आहे. तिनं या चित्रकले स्पर्धामध्ये बक्षीस मिळवलेलं आहे. त्यानंतर चिरंजीव विराट अरुण आकडे, इयत्ता 7वी क मधील हा विद्यार्थी आहे. त्यानंतर कुमारी राणी आत्माराम कांबळे, 8वी ड मधली विद्यार्थिनी आहे. तिलाही मी विनंती करतो की तिनं व्यासपीठावर यावं. आणि या बक्षीस वितरणानंतर मी आजच्या प्रमुख अतिथी श्री प्राध्यापक श्रीहरी वेदपाठक सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत किंवा मार्गदर्शन मांडावं. वेदपाठक सर. नमस्कार. आवाज येतोय ना? नमस्कार. माझ्या पाठीमागे म्हणा, जरी मुख्याध्यापक साहेब असले, माननीय असले, तरी आज थोडी प्रथा आपण मोडणार आहोत. नमस्कार. पाठीमागे पाऊस पडलेला नाही. नमस्कार. असं चिरकायचं नाही. हा जुलमाचा रामराम आहे माझ्या भाषेमध्ये. मी इंग्रजीतून बोलणार आहे. तुम्हाला बरेचसे शब्द लागणार नाहीत. कळतंय का? लागणार नाहीत म्हणजे कळणार
नाही, माझा मुख्य विषय इंग्रजी आहे. सूत्रसंचालनकार घाबरू नका, माझा विषय मराठीचा आहे. अधिक वेळ घेणार नाही, फक्त मला थांबण्याची खूण करा. बोलणारा शिक्षक, प्राध्यापक, प्रवचनकार, कीर्तनकार, पुढारी आहे, एकदा माईकला चिकटला की तो 1 तास झाल्याशिवाय कोणाच्या बापालाही सोडत नाही. जिथं तुम्हाला हसता येईल तिथं हसा. मराठी समजून घेण्याचा प्रयत्न करा. जगात 2 गोष्टी कळायला अवघड आहेत. एक आपले आई वडील. अन्याय झाला का, मी बाप या पक्षाचा मेंबर आहे. हा नवीन पक्ष काढलेला आहे मी, बाप नावाचा एक पक्ष आहे. आई पक्षावर सगळेच बोलतात, पण बाप पक्षाचा एक मी मेंबर आहे. म्हणून आई वडील समजणं अवघड आहे आणि मराठी भाषा समजणं अवघड आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आज आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शेषराव मोहिते सर बसलेले आहेत. त्यांनी लिहिलेल्या कादंबरीतील एक पाठ मला 12वीला शिकवावा लागला आणि ते लेखक मला आज पाहायला मिळत आहे. तसं त्यांना कार्यक्रमात पाहिलं, पण त्यांच्या शेजारी बसण्याचा योग मला आज आलेला आहे. आदरणीय मोहिते सर या संस्थेचे आदरणीय अग्रवाल साहेब, ज्यांच्या वडिलांच्या संस्कारामध्ये मी वाढलो, घडलो, लिहू लागलो, बोलू लागलो, असे दयानंद कला महाविद्यालयाचे तत्कालीन माजी उपप्राचार्य, माझे गुरु, ज्यांनी मला अंगठ्याला धरून लेखन, वाचन, भाषाशास्त्र शिकवलं, असे कैलासवासी गुरुवर्य आदरणीय डॉक्टर चंद्रकांतजी देऊळगावकर सर यांना मी अभिवादन करतो. आणि तीच परंपरा त्यांचे सुपुत्र आदरणीय अतुलजी देऊळगावकर हे चालवत आहेत, याचा मला सार्थाभिमान आहे. त्यांच्या आज मी घरी जाऊन आलो, साक्षात गुरुचं दर्शन मला झाल्यासारखं त्या ठिकाणी मला वाटलं. या विद्यालयाचे अगदी कार्यतत्पर असलेले, प्रयोगशील असलेले, उपक्रमशील असलेले, या सगळ्यांचा तुम्हाला एक शब्द ऍक्टिव्ह असलेले, बरोबर आहे का? आता सगळ्यांचे चेहरे मला फ्रेश दिसत आहेत, तुम्हाला खूप बरं वाटतं. पण माझ्या भाषेमध्ये, माझी भाषा आहे ती मराठी, चेहरा हा प्रसन्न असला पाहिजे, टवटवीत असला पाहिजे, हसतमुख असला पाहिजे, आनंदी असला पाहिजे. हे 4 शब्द आहेत माझ्याकडे, पण तुमच्याकडे एक शब्द आहे फ्रेश. मराठी ही श्रीमंत भाषा आहे, जगातली श्रीमंत. मला दुसरी भाषा सांगायचं नाही. गिरीशजी कुलकर्णी आहेत आणि पलीकडल्या ताईंचं काय नाव आहे, जाधव ताई आहेत. मला मॅडम असं शब्द म्हणता येत नाही, माझं दुर्दैव असेल. मला बहीण नाही, आम्ही 3 भाऊच आहोत. मॅडम म्हणताना मी जरा अवघडल्यासारखं होतो. घरी मॅडम म्हणत नाही, बायकोच म्हणतो मी, आणि तिला मी पूर्णांगिनी म्हणतो. स्टेजवरचे काय म्हणतात मला घेणं देणं नाही. चला आता आपण मूळ विषयाकडे येऊयात. बक्षीस ज्यांना मिळाले त्यांना तर खूप खूप धन्यवाद आहेत, आणि ज्यांना प्रोत्साहनपर मिळाले त्यांनाही धन्यवाद आहेत. वातावरण जर प्रसन्न असेल तर मन प्रसन्न होतं. मन प्रसन्न असेल तर आपलं शरीरही प्रसन्न राहतं. त्याला इंग्लिश मध्ये शब्द आहे, तुम्हाला इंग्रजीत हाणलं की चांगलं वाटतं, बॉडी लँग्वेज. ऐकलाय एक शब्द? पण माझ्याकडे सुंदर शब्द आहे, देहबोली म्हणतात. देहबोली. मी येत असताना बघत होतो मुलं कसं बसलेली आहेत. आता काही जण ते बक्षीस बघतायत, काही जण ते गुलाब पुष्प बघतायत, काही जण आपले नख बघतायत. मी माझं सांगतो बरं का, कुठल्याही सभेला बसल्यावर, वर्गात बसल्यावर आपल्याला 2 गोष्टी कळल्या पाहिजेत, लक्षात ठेवायचं. माझं सगळंच पटावं असं बंधन नाही. एक वाक्य सांगतो गमतीदार, सातारकर महाराजांचं वाक्य आहे. तुमच्यासाठी नाही, पण आमच्या स्टेजवरच्या लोकांसाठी आहे. न पटणाऱ्या सोबत आपण आयुष्य काढतो. तुमचं झालंय ना? होणार आहे तुमचे ते तबला वाजवणार आहे ना? हा, होणार आहे. अवघड आहे सध्याच्या. अरे वा, स्वामी सर मुलं हसतायत. कृपा करून हसू नका, हसण्यामुळे माझे वाटोळ झालेलं आहे. अतुलजी सारखा माझा रंग गोरा पान होता,
अतुलजी सारखा आहे का? पण वाटोळ झालं माझं. 1990 ला संजीवनी महाविद्यालय चापोलीमध्ये 10वी 11वी आणि 12वीला मराठी शिकवायला सुरुवात केली. आणि मला काही साधे गुरु लाभले नाहीत. अग्रवाल साहेब, डॉक्टर चंद्रकांतजी देऊळगावकर, प्रभाकरराव गळेगावकर, सौभाग्यवती रेखाताई गळेगावकर, प्राचार्य शिवाजीराव पाटील, त्यांच्या सुविद्य पत्नी प्राध्यापिका सौभाग्यवती वसुधाताई पाटील, वसंत मा जाधव, आणि शेवटचं नाव घेतो ज्यांनी मला समीक्षा शिकवली, सिग्नल कॅम्पला राहणारे आदरणीय प्राध्यापक प्रसी कुलकर्णी. यांच्या तालमीत मला घडावं लागलेलं आहे. तोलून मापून बोलणारी ही सगळी माणसं होती. 90 ला लागलो आणि या सगळ्यांची शिदोरी घेऊन जाऊ लागलो. वर्गात गेले की मुलांना जेवढं काही मला हसवता येईल, तुमच्या भाषेमध्ये रिलॅक्स करता येईल तेवढं करायचं. त्याच्यामुळे काय व्हायचं, मुलं सारखी हसत राहायची. हसल्यामुळे काय होतं तुम्हाला माहित आहे का? हसल्यामुळे आपल्या फुफ्फुसामध्ये तुम्ही जो श्वास घेता, शुद्ध हवा घेता आणि अशुद्ध हवा बाहेर काढता. ही सगळे आता इथं बसलेले किती लोक, किती खुर्ची असेल इथं? 210. 420 म्हणजे 210. आपल्या मुखामधून तुम्ही घेतलेला जो सगळा श्वास आहे, हा सगळा श्वास, वापरलेला श्वास, ही सगळी हवा माझ्या चेहऱ्यावर येऊ लागली. असं 30 वर्ष घडलं. म्हणून अतुलजी सारखा रंग जाऊन माझा हा रंग आलेला आहे. अरे अरे हसू नका, परत अजून तो कलर डार्क होत जाईल माझा. हसल्यामुळे फुफ्फुसाचा व्यायाम होतो, शुद्ध हवा आत जाते, अशुद्ध हवा बाहेर जाते. अलीकडे माणसाला हास्य क्लब मध्ये जावं लागतं, नकली हसण्यासाठी पैसे द्यावे लागतात. म्हणून हसत राहा, प्रसन्न राहा, आनंदी राहा, टवटवीत राहा. उदास निराश माणसं कुणालाही आवडत नाहीत. आई बापांना तर आवडतच नाही. म्हणून आजपासून, आतापासून 2-3 गोष्टी बदल करा. निबंधावर तर मी 2 मिनिटातच बोलणार आहे, थांबणार आहे, जास्त लांबणार नाही. मला मोहिते सरांचं ऐकायचं आहे खूप दिवसांनी. आता घरी गेल्यानंतर तुम्ही सगळे शिस्तबद्ध आहात. आपलं दप्तर नीट ठेवणे, हातपाय स्वच्छ धुणे. मी जे सांगणार आहे कदाचित पटल किंवा न पटल, ते वाक्य विसरून गेलो की बाबा महाराज म्हणत होते की न पटणाऱ्या सोबत आपण आयुष्य काढतो. सगळंच पटत नसतं. बायकोचं नवऱ्याला 100% विचार जुळत नसतात आणि नवऱ्याचे जुळत नसतात आणि जुळायचेच नसतात. ज्या संसारात भांडणं नाही तो संसारच नाही. पती पत्नीमध्ये नोकझोक हिंदीमध्ये झालीच पाहिजे, असो तो कौटुंबिक विषय आहे. न पटणाऱ्या सोबत आहे तसं आपल्याला 1-2-3 मिनिटं माझ्याशी पटवून यायला काही अडचण येणार हा. म्हणला तरी नाही, म्हणला तरी आहे, काय अडचण नाही. तसं घरी गेल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे आणि आई वडिलांना नमस्कार करणे सगळ्यांनी बंधनकारक नाही. दररोज सकाळी आणि सायंकाळी आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवायचं. याच्यात कुठल्या धर्माचा देवाचा विषय मी आणत नाही, त्याच्यातलं विज्ञान मी तुम्हाला सांगतो. आपण वाकल्यामुळे काय होतं, आपल्या हृदयाकडून मेंदूला होणारी जी पाईपलाईन इथं आहे बघा, इथं रक्ताची विहीर आहे आणि इथून पाईपलाईन आपली मेंदूला जाते. पण इथून वर पाणी रक्त खेचण्यासाठी जास्त पॉवर लागते. तुम्ही जर वाकलात तर वाकल्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा वेगाने होतो आणि मेंदू ऍक्टिव्ह होतो, ताजा तवाना होतो. त्याच्यातल्या सेल, पेशी आणखीन सजग होतात, जाग्या होतात, ताज्या तवान्या होतात. तुमच्या शब्दामध्ये ते आणखीन ऍक्टिव्ह होतात. म्हणून त्याच्यासाठी नमस्कार करा. पहिला फायदा अतुलजी. दुसरा फायदा याच्यामध्ये याच्याशी निगडीत आहे. कळते ना तुम्हाला? हे लागतात ना तुम्हाला? काय चुना आहे हा, डबीतून काढलेला चुना आहे. आता चुन्याची डबी सांगणं अवघड आहे. आता दुसरं निघालेलं आहे. तुम्ही दररोज नमस्कार करायला लागा 2 वेळेला. घरामध्ये जेवढी वडीलधारी मंडळ येतील नमस्कार करायचा. 6 महिन्यानंतर तुमचा पॉकेट मनी वाढलेला असेल. वाढला नाही तर मी जबाबदार नाही, ही संस्था जबाबदार नाही. तुमचे आई वडील जर चिकट असतील तर त्याला माझा नाईलाज आहे. पॉकेट मनी तुम्ही जर म्हटलं ना मला 50 रुपये हवे आहेत, भेळ खायचे मला 50 रुपये, नक्कीच वडिलांचा हात 50च्या नोटेवरून
100 कडे जायला सुरुवात होईलच म्हणतोय मी. 6 महिने तुम्ही घरामध्ये हे करा. येणाऱ्या वडीलधाऱ्या माणसांना आदबीने बोला. आता इथे कोणी पालक आलेले नाहीत माझ्या माहितीनुसार. एक उलट सांगत असतो अतुलजी की पालकांना एक वाईट खोड्यान सवय आहे. पाहुणे आले, मित्र आले की अरे तुझी वह्या, सोमानी शाळेत असतो माझा मुलगा, तुझी 10वीची वह्या, 3रीची आण, 4थीची आण. त्या मुलाला लाजल्यासारखं होतं, त्याच्यावर दडपण येतं. पाहुण्यांना कुठल्याच मुलाविषयी आपल्या सांगू नका, दडपण येत असतं त्याच्यामुळे. म्हणून या 2 गोष्टी करा. पहाटे उठून जेवढा काही तुम्हाला अभ्यास करता येईल अर्धा तास तरी तुम्ही वाचायला शिका. लिहून काढणे म्हणजे अभ्यास नाही, वाचन करा. मी आताच अग्रवाल साहेबांना बोलत होतो, 8वी ते 12वीचा जो सिलेबस आहे तोच MPSCला आणि UPSCला आहे, वेगळं काही नाही. चला आता मी निबंधावर येतो कारण वेळ खूप होणार आहे. आणखीन कधीतरी मला त्यांना कळलं ते त्यांना कळलं. हा आता इथं माझे जे शिक्षक बंधू, आता आवाज वाढला, बरं झालं, आवाज कमी होता. आता याच्यातला जो माईक आहे ना त्याला तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, येर ते माईक दुःखाची जनती. माईक म्हणजे मायावी पदार्थ, पण हे जे माईक आहे ना याच्यात चुंबक असतं आणि ते घसा कोरडं करतं. आता आवाज छान आहे. इथं शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे, तसं मी प्राचार्य सांगितले, संस्थेला सांगितलेलं आहे की शिक्षकांनी अध्यापनाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा दुसरं त्यात दुरुस्ती करतो, संगीत शिक्षकांनी सुद्धा आणि क्रीडा शिक्षकांनी सुद्धा, चित्रकला शिक्षकांनी सुद्धा जे तुमचं दैनंदिन अध्यापन आहे ते करण्यापूर्वी बाहेरच्या शिक्षकांनी करायला हरकत नाही. काय करायचं, दररोज 2 मिनिटं खर्च करायची. 2 मिनिटं संस्थेकडून त्याची परवानगी मी घेतलेली आहे, मुख्याध्यापक साहेबांनी परवानगी दिलेली आहे, अतुलजींनी सुद्धा परवानगी आहे. म्हणून अग्रवाल साहेब म्हणजे 2 मिनिटाचं सांगा नव्हतं मी आता, की दररोज विद्यार्थ्यांना जागृत करण्यासाठी, त्यांची ग्रास्पिंग पॉवर, आकलन शक्ती वाढवण्यासाठी, उत्कंठा वाढवण्यासाठी की सर आज काय सांगणार आहेत, आज काय सांगणार आहेत, आज काय सांगणार आहेत. दररोज एखादी घटना, वैज्ञानिक असेल, क्रीडा क्षेत्रातली असेल, संगीतामधली असेल, क्रिकेटमधली असेल, मिसाईल मॅन बद्दल असेल, कुठल्या लेखकाबद्दल असेल, डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांची एखादी आठवण असेल, मोहम्मद रफी साहेबांची असेल, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये ग्रंथाचं काय महत्व आहे आज सांगा तुम्ही. त्यांच्या घरी किती मोठं ग्रंथालय होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी दररोज कण गोळा करा आणि मग तुमची येण्याची वाट विद्यार्थी चातकासारखी पाहतील. आता चातक माहित आहे का तुम्हाला? मी नाही सांगणार, तर मला वेळ नाही, तुमच्या सरांना विचारा. चातक हा पावसाचंच पाणी पितो, नळाचं बाटलीतलं कुठलं पाणी पित नाही. तो मोठा विषय आहे. एक प्रसंग सांगा, आज 6 डिसेंबर आहे, काय महत्व आहे या दिवसाचं असं सांगा. सचिन तेंडुलकर का घडला, विराट कोहली का घडलेला आहे, UPSCचे टॉपर कसे घडतात, एक ग्रंथ आहे, मी सांगू शकतो या ठिकाणी. ताई मी कलेक्टर होईनो नावाचा एक ग्रंथ आहे, राजेश पाटील त्याचे लेखक आहेत. ओरिसामध्ये कन्नवाल या जिल्ह्यामध्ये ते जिल्हाधिकारी होते, पण अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये शिकले. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वाळूच्या ट्रॅक्टरवर काम करायचे, पैसे घ्यायचे, पाव विकायचे, भाजी विकायचे, आणि त्यातून शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. त्यांचं आत्मचरित्र आहे ताई मी कलेक्टर होईन, प्रेरणादायी आहे. आणि त्या पुस्तकाला अतुलजी डॉक्टर नरेंद्र जाधवांची त्यांना प्रस्तावना मिळालेली आहे. असे चांगल्या ग्रंथातला एखादा कोटेशन, एखादा उतारा, एखादा प्रसंग, कुठलाही तुम्हाला ग्रंथ, वर्तमानपत्रामध्ये आधी एक वेगळी बातमी असेल, शेतीमध्ये प्रयोग केला असेल, आता पुष्कळ महिला सुद्धा प्रयोग करतायत, वेगवेगळे प्रयोग होत आहेत. अशा गोष्टी सगळ्या शिक्षकांनी, माझ्या भगिनींनी सुद्धा वर्गामध्ये जाताना सांगायच्या 2 मिनिट. पण त्याच्यासाठी त्यांना ते गोळा करावं लागेल, कुठूनही गोळा करा. जुने जाऊ द्या, मरणाला गुन्हे आता म्हणायचं नाही, जुनं गोळा करायचंय. जुनं नाहीच आपल्याकडे. ज्ञान माहिती ही शिळी किंवा जुनी होत नसते. आपला त्याच्याकडे बघण्याचा कल, दृष्टिकोन, विजन हे बदलत असणार. हे जुनं आहे. श्यामची आई ही जुनी नाहीच. भारतीय संस्कृती हा ग्रंथ जुना नाहीच. सगळं ताजं तवानं आहे, पण ते ताजं तवानं असलेलं
मुलांच्या समोर आपल्याला द्यायचं आहे. म्हणून शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की दररोज 2 मिनिटं त्याच्यासाठी द्या नाविन्याचं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा कान तयार होईल, विद्यार्थी सजग होतील, दररोज काहीतरी माहिती गोळा करतील आणि विद्यार्थ्यांनी नुसतं ऐकायचं नाही, शेवटच्या पानावर तो प्रसंग ती घटना लिहून ठेवायची आहे. आज 6 डिसेंबर काय सांगितलं गिरीश कुलकर्णी सरांनी? ही कथा सांगितली. उद्या जाधवताईंनी ही कथा सांगितली. अशी नोंद ठेवायची, त्यांचीही स्मरणशक्ती वाढेल. चला आता मी निबंधाकडे येतो. आपल्याला 3 विषय होते. शोभेपुरता निसर्ग. शोभेपुरता निसर्ग म्हणजे काय? आज आपल्याला निसर्ग आवडतो, पण दुसऱ्यांनी त्याची जोपासना करावी लागते. आपण फक्त त्या ठिकाणी आयतं जाऊन फोटो काढायचे असतात, सेल्फी घ्यायचा असतो. निसर्गाची शोभा आहे. या जगातला सगळ्यात मोठा गुरु निसर्ग आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. त्या काठावर, हुगळी नदीच्या काठावर त्यांची ती इमारत आहे. सायंकाळची वेळ होती आणि ते बसले होते विद्यार्थ्यासमवेत आणि मग तिथून खालून त्यांच्या कानावर एक संवाद आला. अगं राणी उठ, 5:45 झालेले आहेत असं म्हणले नाही, ते दिवस मावळलेला आहे, अंधार पडू लागला. राणी उठ, चल आता आपण घरी जाऊयात. तुम्हाला काय वाटलं असेल तर कोण आहे आता इथं? पती पत्नी आहेत, दुसरं काही मी सांगणार नाही, तुमच्या लक्षात आलेलं आहे. आणखीन कोणीतरी असतील. चल राणी आता उशीर होतोय. विद्यार्थ्यांना वाटलं गुरुदेव कोण बोलतायत, मी बघू का? ते म्हटले बघू नाही, मला आनंद आहे म्हटले. उत्कंठा त्याची वाढली. तर त्यांनी खाली पाहिलं, एक गुराखी आपल्या म्हशीला बोलत होता. लक्षात येते का? एक गुराखी म्हशीला बोलतोय, अगं राणी चल. पक्ष्यांची, पशूंची सुद्धा एक भाषा असते. त्यांनाही त्या भाषेमध्ये संवाद केला तर ते प्राणी, ते पशु पक्षी आपल्याला रिप्लाय देत असतात. जसा आपला आहे तसा रिप्लाय देत असतात. आणि टागोरांची दुसरी आठवण सांगतो आणि संपवतो, असं म्हणण्यात पुढे येणार नाही. टागोरांना एक सवय होती की दररोज सूर्योदय न चुकता ते पाहत होते. एका विद्यार्थ्याने निरीक्षण केलं की टागोरजी 1 महिना झालं सूर्योदय पाहतात. ठीक आहे म्हणले, असेल जसे श्रावणी सोमवार असतात, सध्या मार्गशीर्ष गुरुवार आहेत, वैभव लक्ष्मीचं व्रत वगैरे, तसं काही त्यांचं व्रत असेल म्हटले. दुसऱ्या महिन्यात प्रवेश केला त्याने म्हटलं आणि त्या मुलाने न राहून विचारलं. एखादे सर, एखाद्या मॅडम विशिष्ट रंगाचाच वस्त्र सारखं जर वापरत असतील तर विद्यार्थ्याला वाटतं या रंगाचं त्यांचं काहीतरी कॉम्बिनेशन आहे, काहीतरी जवळीक आहे. एखादा मुलगा धाडस करून विचारू शकतो. तसं विचारलं, तुम्ही सूर्योदय का पाहता म्हणले दररोज? त्याच्यात काय विशेष आहे म्हटले? काय नाविन्य आहे? सूर्य रोजच उगवतो. ते म्हटले बाळा बस, तुझी शंका रास्ताय म्हटले. आता सूर्योदय हा दररोज नवीन आहे, नित्य नवा दिवस जागृतीचा संत तुकारामाने म्हटलेला आहे. दररोज येणारा दिवस हा नवीन आहे, जुनं काहीच नाही त्याच्यामध्ये, नवीनच आहे. सूर्योदय हा मला दररोज पाहिल्याने प्रेरणा देत असतो, ऊर्जा देत असतो, उर्मी देत असतो, शक्ती देत असतो, एनर्जी देत असतो, पॉवर देत असतो. म्हणून मी पाहतो. आणि दुसरा अर्थ आहे की ज्यांनी या जगात जास्तीत जास्त सूर्योदय पाहिलेले आहेत ती माणसं आयुष्यभर निरोगी राहतात. त्याला लवकर उठावं लागेल, स्नान करावं लागेल आणि सूर्योदय पाहावा लागेल. चला, निसर्ग शोभेपुरता झालेला आहे. निबंधाचे मी वाचन केलं. बऱ्याच मुलांनी अगदी शॉर्ट 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 करून लिहिलेलं आहे. त्याचं कारण आहे, निबंध लिहिण्यासाठी सगळ्यात महत्वाचं मी अजून सांगतो, इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत जेवढे मराठीचे पुस्तक आहेत, टेक्स्ट बुक आहेत, त्याचं वाचन ठेवा. अवांतर वाचन ठेवा. वर्तमानपत्र वाचा, मासिक वाचा, ऐकायला शिका. आपल्या घराशेजारी कुठे व्याख्यान कार्यक्रम असेल तर ते ऐकायला शिका. एक व्याख्यान ऐकणं म्हणजे 100 पुस्तकं वाचल्यासारखं आहे. निसर्गाचं महत्व त्याच्यामध्ये आहे. निबंधमाला वाचल्याने थोडासा परिणाम होतो, जास्त फरक होत नाही. पण स्वतःचं जे लेखन आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. दुसरा विषय होता मोबाईलचे मायाजाल. तिथं दुर्दैवाने काय झालेलं आहे की मोबाईलचे फायदे आणि तोटे मांडलेले ते चुकीचं आहे. मायाजाल हे खूप मोठं आहे. माझ्याजवळही मोबाईल आहे, बायकोच्या शिवाय मी आजही खातो. किती वेळ मी जिवंत बसले घरामध्ये, त्याला टाका खाली म्हणते ते सुद्धा. पण त्याच्यामध्ये आपण इतकं गुरफटून जात आहोत
की मोबाईल शिवाय आपल्याला चैनच पडत नाही. मोबाईलमुळे काय काय दुष्परिणाम झालेत हे मांडायचंय त्याच्यामध्ये आपल्याला. पण मोबाईल आपल्या जीवनाला किती व्यापून गेलेला आहे. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत, जन्मापासून ते अंत्यविधीच्या कार्यक्रमापर्यंत, आनंदाच्या प्रसंगापासून ते दुःखाच्या प्रसंगापर्यंत, शेतीपासून ते अगदी वैज्ञानिक शोधापर्यंत सगळीकडे मोबाईल आहे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये मोबाईलचा वापर आहे हा विषय या पद्धतीने मांडायला हवा होता असं माझं मत आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा विषय, इंजिनियर डॉक्टर की पलीकडे. आता माझा मुलगा BSc झालेला आहे, तो नोकरीला आहे, तो भाग वेगळा. आता नातू झालेला आहे, मी त्याच्यासाठी आताच बोलावली ना, त्याच्यासाठी मी आता इथून पुढे प्रयोग करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. डॉक्टर इंजिनियर व्हायला माझा विरोध नाही, कुणाचाही विरोध नाही. पण त्याच्या पलीकडे काही क्षेत्र आहे, संशोधनाचं क्षेत्र आहे. मुलांनी बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे त्याच्यात विषय मांडलेला आहे. पण डॉक्टर इंजिनियरच्या पलीकडे जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्राचा नीटसा त्यांना अवलोकन झालेलं नाही. शिक्षकांनी त्या ठिकाणी अधिक त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज होती. मार्गदर्शन करण्यामध्ये काही त्रुटी तिथे राहिलेल्या आहेत आपल्याला, की डॉक्टर आणि इंजिनियर हे दोन क्षेत्र सोडून आपल्याला आणखीन क्षेत्रामध्ये जाता येतं. स्पर्धा परीक्षा आहे, संशोधन आहे, शेती क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, सैनिकी क्षेत्र आहे, वैज्ञानिक क्षेत्र आहे. वेगवेगळ्या अँगलने दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करता आला पाहिजे. मग डॉक्टर आणि इंजिनियर सोडून कोणती कोणती क्षेत्र आहेत मी इथे संस्थेला सांगू इच्छितो. आपल्याला शक्य असेल तर NDAचं आपण या ठिकाणी एखाद्याचं मार्गदर्शन घ्यावं, त्याचं केंद्र सुरू करा. तो 12वी नंतरचा जरी विषय असला तरी NDAची नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी 12वी सायन्सला गेल्यानंतर त्याची एक CET असते. ती CET दिल्यानंतर तुम्हाला लष्करातील, मिलिटरी मधील डॉक्टर होता येतं. सैन्यातील मेजर, कर्नल, लेफ्टनंट असे अधिकारी या पदावर तुम्हाला जाता येतं. ते सुद्धा एक चांगलं आणि धाडसी क्षेत्र आहे. डॉक्टर इंजिनियरच्या पलीकडे वेगवेगळे संशोधनाचे घटक आहेत. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, प्रमुख पाहुण्याचं स्थान दिलं आणि तुम्ही सगळ्यांनी मला सहन केलं की ऐकून घेतलं. आवाज फार हळू येते म्हणजे मी समजून गेलो. तुम्ही मला सहन केलात की ऐकून घेतलात. नाईलाज तो क्या इलाज. काही गोष्टी आवडीने ऐकायच्या असतात, काही गोष्टी नाईलाजाने ऐकायच्या असतात, काही गोष्टी आवडत नसल्या, नाईलाज असला तरीही ऐकाव्या लागतात. वर्गातलं अध्यापन कळत. आणि शेवटचं वाक्य, अग्रवालजी शेवटचं वाक्य हे नीट लक्षात ठेवा, शिक्षकांनी लक्षात ठेवा आणि मुलांना लक्षात ठेवा. एक तर आपल्याला शिकवणारा शिक्षक आवडला पाहिजे, पटला पाहिजे. लाईकच ना, मला इंग्रजी येत नाही, मी पहिलेच म्हटलेलं आहे. शिक्षक आवडला पाहिजे. एकदा शिक्षक आवडू लागला की तो कसाही शिकवित असो, मला क्षमा करा, 30 वर्ष अंगातला गुरुजी अजून बाहेर निघालेला नाही, ते जाणार नाही अरेपर्यंत. तो कसाही शिकतो. एकदा शिक्षक पटला रे पटला की त्याचा विषय पटतो. दुसरी बाजू, एकदा विषय आवडला, गणित, विज्ञान, मराठी, हिंदी, इतिहास, कुठलाही विषय तुम्हाला आवडला की तो शिक्षक बुटका असो, काळा असो, गोरा असो, कसाही असो, फार फार बोलणारा असो, मधुर बोलणारा असो, विषय पटला की सगळं आपल्याला पटू लागतं. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागू मज. परिमळ, परिमळाची धाव भ्रमर ओढी. परिमळ म्हणजे सुगंध. भुंग्याला सुगंधाची ओढ असते. भुंगा कमळामध्ये जाऊन बसतो. आता एक गोष्टीत आहे सगळं कमळ, ते दाखवावं लागेल. लोह्याजवळ कमळाचं तळ होतं. आता तिथं बेशरम सुद्धा नाही. मी पाहिलेत कमळ तिथं, प्रत्यक्ष पुष्कळ कमळ होती. पण रुंदीकरणामुळे आणि शेजारच्या लोकांच्या प्रेमामुळे ती सगळी कमळ आता गायब झालेली आहे.
भुंगा कमळामध्ये जाऊन बसतो आणि सूर्यास्त झाला की कमळ मिटलं जात आणि मग तो भुंगा कमळाच्या नाजूक पाकळ्या छेदून बाहेर येण्याची त्याची क्षमता आहे, पॉवर आहे. तरी पण तो येत नाही, कारण तो सुगंधामध्ये गुंग झालेला असतो. जसं आपण एवढ्या एवढ्या यंत्रामध्ये गुंग होतो, दंग होतो, एकरूप होतो, समर्पित होतो, वगैरे वगैरे होतो. माझं आहे तुमचं मला काहीच माहिती नाही. तसं तुम्ही काय करा, अभ्यास करताना ती शेवटची टीप आता लांबवणार नाही असं म्हणेन 15 मिनिट झाले. मला मोहिते सरांची भीती आहे की शेवटची टीप आहे, अभ्यास करताना आईला वडिलांना सांगा आता मी 1 तास कुणालाही बोलणार नाही. सुरुवातीला 1 तास बसू नका, सुरुवातीला 15 मिनिटांनी सुरुवात करा. नीट ऐका, 15 मिनिट घरी सांगायचं आता मोबाईल हा माझा तिकडे ठेवा, तुमचा तिकडे ठेवा, मी या खोलीत बसतो. 15 मिनिट बसा, फक्त वाचन करा. वाचताना काही महत्वाचे मुद्दे वाटले लगेच रफ वही ठेवा त्यातल्या. 15 मिनिट 7 दिवस, नंतर दुसऱ्या 7 दिवसामध्ये 20 मिनिट बसा, पण घरातली सगळी कामं झाल्यानंतर, ग्रहपाठ वगैरे संपल्यानंतर. असं करत 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 आपला जो स्पॅन आहे, इंग्लिशमध्ये स्पॅन आहे, अवकाश आहे, तो वाढवत न्या आणि 1 तास चिंतन करा त्याच्यावर. अभ्यास म्हणजे लिहून काढणं नाही, अभ्यास म्हणजे ग्रहपाठ लिहिणं नाही. 1 तास जेव्हा तुम्ही न्याल तेव्हा तुम्ही एमपीएससीच्या दारात, यूपीएससीच्या दारात जाणारे व्हाल. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर प्राध्यापक शेषराव मोदी सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे, आपलं मार्गदर्शन करावं. श्री किशन सोमानी विद्यालयाच्या वतीनं जी निबंध स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती, तिचा मी एक परीक्षक होतो. श्रीहरी वेद पाठक आता बोललेले आहे. आतून मी सुचवलं होतं आणि ते सगळे निबंध जे निवडक काही रमाकांत सरांनी माझ्याकडे पाठवले होते, तर त्याच्यातले जे आता निकाल तर लागलेला आहे, तुम्ही पाहिलेला आहात ते. आणि ते निबंध वाचल्याच्या नंतर जे अलीकडे आपण पाहतो की सगळं इंग्रजी माध्यमाचं खूप वर्चस्व वाढत चाललेलं आहे, मराठीचं भवितव्य काय वगैरे. तरी निबंध वाचल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचे 8वी ते 10वी पर्यंतचे बहुसंख्य विद्यार्थी 9वी 10वीच्या वर्गातले होते. एक 8वीच्या वर्गातली मुलगी होती वाली इंग्लिश स्कूलची, तिचा खूप सुंदर निबंध मला वाटलेला होता. म्हणजे इंग्रजी माध्यमात जरी असलं तरी मराठीचं फार दुर्लक्ष या विद्यार्थ्याच्याकडून होतंय असं काही माझ्या काही लक्षात आलं नाही. बाकी गोदावरी लाहोटी शाळा किंवा श्रीकिशन सोमानी शाळा, ज्ञानप्रकाश विद्यालय याचा काही प्रश्न नाही, परंतु CBSEच्या शाळेतल्या विद्यार्थ्याचे कुठले निबंध इथं आलेले नाही. आणि सगळ्यात मोठा धोका हा आहे, मी आता 38 वर्ष शाहू कॉलेजमध्ये 11वी 12वीच्याच याच्यावरती विद्यार्थ्यामध्ये काम केलेलं आहे. आणि एक आमचा सातत्यानं अनुभव आहे की जे विद्यार्थी मेडिकलची नीट परीक्षा किंवा इंजिनिअरिंगची ॲडव्हान्स आणि मेन्स परीक्षा पास होऊन IITला क्वालिफाय होतात, म्हणजे वास्तव हे आहे की बहुतेक 90% मुलं मराठी माध्यमाच्या शाळेतले असतात. आणि त्यातल्या त्यात ज्याचं 4थी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झालेलं आहे हे पात्र राहतात नेहमीच. आता हे रहस्य सगळ्या शिक्षक मंडळाला कळत नसेल का, या येड्या पालकांना कळत नसेल का, आम्हाला तो प्रश्न पडतो. आणि CBSEच्या शाळेतून आलेले जे विद्यार्थी असतात 10वी पर्यंत ठीक आहे, त्यांचं आई वडिलांना वगैरे ते कौतुक खूप वाटतं, मस्त सॉक्स, बूट, शूज, टाय, ते गाडी पिवळी आलेली, जाणं येणं, हॅलो वगैरे काय ते सगळं. परंतु 11वीला आले की पोरं ते गडबडतात आणि
आता मी ज्या विषयाला होतो 100%चेच मुलं त्या विषयाला असायचे, त्याच्यामध्ये सीबीएसईचं चुकून राहायचं नाही, कारण सीबीएसईला ते ग्रेड सिस्टम असल्यामुळे 100% मार्क मिळत नाही. शाहू कॉलेजला ॲडमिशन काही विद्यार्थ्यांना मिळालं तरी एकंदरीत जे त्या मुलांच्या बाबत इतर मुलांचं जे वागणं असतं ते निवड हे टाकव ह्याचं काही खरं नाही. ते एकतर धड्याच्यामध्ये मिसळत नाहीत, कॉन्फिडन्स हरवलेले, आणि पुढे नीटी धड्यांना यशस्वीपणे होत काही येता येत नाही, आणि IIT ला जाण्याचं प्रमाण यांचं फार कमी आहे. असतील काही प्रमाणामध्ये फार एक्सेप्शनल अपवाद असं कुठेही असतं ते, परंतु यांचं प्रमाण हे फार कमी आहे. त्याच्यामुळे जगभरातले जे कुणी तत्वज्ञ असतील, आता UPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं, जेव्हा 2 मेन सब्जेक्ट असायचे, एक सेकंड लँग्वेज आपली मातृभाषा ज्यांनी घेतलं त्यांच्यामध्ये उत्तीर्णतेचं प्रमाण सर्वाधिक होतं. म्हणजे तामिळनाडूचे असतील, तेलंगणाचे असतील, आंध्राचे असतील, केरळचे असतील, ज्यांनी त्यांची मातृभाषा हे मेन सब्जेक्ट घेतला त्यांच्यामध्ये उत्तीर्णतेचं प्रमाण सर्वाधिक होतं. आता UPSCने एकच विषय ठेवलेला आहे मेन्ससाठी ऑप्शनल, त्याच्यामुळे तो आता भाषाविषय बाद झाला जवळपास. परंतु संपूर्ण जगभरच्या शिक्षण तज्ज्ञांचा किंवा ज्यांचं डोकं ताळावर आहे अशा सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना किमान 10वी पर्यंत तरी त्याच्या मातृभाषेतून शिक्षण जर दिलं तर त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास, पुढे कुठेही काही संकट आली तर त्याच्यावरती मात करण्याची क्षमता त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण होते. आणि आपले जे हे अर्धवट पालक आहेत हे बाकीच्या सगळ्या त्याला भुलून विद्यार्थ्यांचं, मला असं वाटतं का फार अतिशय क्रूरपणाचा प्रकार आहे. विद्यार्थ्यांचे खरे शत्रू ते ठरत आहेत आजच्या काळामध्ये. आता वेद पाठक सरांनी ज्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या भाषणाची सुरुवात केली त्यांचं एक वाक्य आहे की जन्माला येणारं प्रत्येक मूल, पृथ्वीच्या पाठीवरती येणारं प्रत्येक मुले ईश्वराचा अंश घेऊन जन्माला येतं, आणि तो ईश्वराचा अंश कमी करण्याचं काम सुरुवातीला त्याचे घरातले त्याचे कुटुंबीय विशेषतः आई वडील करतात, पुन्हा काही प्रमाणात शिक्षक करतात, आणि उरला सुरला बाकीचा समाज करून टाकतो, आणि तो ईश्वरी अंश कमी कमी होत जाण्याची शक्यता असते. म्हणून ही आपल्या समोर येणारी जी बालकं आहेत त्यांच्यामधल्या ज्या काही क्षमता आहेत या क्षमता ओळखणारे शिक्षक किंवा ओळखणारे आई वडील ज्या विद्यार्थ्यांना लाभले ते खरं म्हणजे भाग्यवान विद्यार्थी किंवा मुलं समजले पाहिजे. आता लातूर आपल्याला माहित आहे की सर्वाधिक निबंध मेडिकल इंजिनिअरिंग त्या पुढे याच्यावरती आले. याचं कारण हेच आहे की सतत कुठलेही वर्तमानपत्र त्याच्यात लोकसत्तेतले अग्रलेख तुम्ही जर वाचत असाल तर 8-15 साली एखादा अग्रलेख असतो कोटा नंतर लातूर, जे कोटातून आता ते स्मशानभूमीत झालेलं आहे लेकरांचं. म्हणजे दर 4-2 दिवसाला एखादी आत्महत्या, आणि त्याच्यानंतर ते लोन लातूरमध्ये देखील आलेला आहे. म्हणजे मी त्या शाहू कॉलेजमध्ये जर असेल बाहेर बातम्या फारशाच्या येत नाहीत, परंतु एक माझ्या नात्यातली मुलगा गेल्या वर्षी ज्याने आत्महत्या केली 100% 10वीला मार्क, मेडिकलच्या परीक्षेमध्ये नीटची तयारी करत होता, आणि ऐन नीटची परीक्षा पुढे 6 महिन्यानंतर त्यानं सुसाईड केलं, रूम मध्ये फाशी घेतली, आणि नंतर त्यानं मोबाईलमध्ये स्वतःच्या बहिणी रात्रीची बहीण इथेच MIT मेडिकलला आहे तिला जो मेसेज त्याने पाठवलेला होता ते इतका थरकाप उडवणारा होता काळजाचा. त्यांनी लिहिलं की मी आई वडिलांची फार मोठी फसवणूक करीत होतो इतके दिवस, आणि मला प्रत्येक वेळी म्हणजे परीक्षेमधले मार्क मी स्क्रीनशॉट करून पाठवायचं वडिलांच्याकडे, ते सगळं मी मॅनेज करत होतो स्क्रीनशॉट. आणि प्रत्येक वेळी आता 720ची नीट असते, 650 640 प्रत्येक परीक्षेमध्ये मार्क. आई वडील खुश की पोरगा खूप आपला टॉपर राहायला लागलेला आहे, आणि त्याने सांगितलं मी परीक्षा देत नव्हतो, आणि संपूर्णपणे आत्मविश्वास गमावलेला. म्हणजे आता याच्यामध्ये दोष कोणाचा आहे? पालकाचा. म्हणजे अति प्रेशर त्याच्यावरती किंवा पालकांच्या खूप अपेक्षा
मी तर अनेक वेळा असं म्हणतो की लातूर मधलं प्रत्येक घर, इथं आम्ही पाहतो बाहेरचे मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरचे आई वडील येतात, राहतात तिथं, हमखास मुलगा किंवा मुलगी 11-12 आली की आईचं हिमोग्लोबिन 7-6 कधी होतं सांगता येत नाही. नसलेले आजार बापाला जडतात, आईला जडतात, बीपी होतो, शुगर होतो. एका पण बरं आहे की लातूर एक एज्युकेशनल हब आहे, त्याचं कौतुक आपण करायला पाहिजे. त्यात एखादी दंतकथा झाल्यासारखं झालेलं आहे. प्रसाद कुमठेकरचं जे बारकोड्या स्टोऱ्या नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की तो उदगीरच्या भागातला आहे आणि शाळेतली मुलं 8वी 9वीच्या वगैरे वर्गात असताना चर्चा जे करायची आपसामध्ये, एखादा चष्मा लावलेला मुलगा असेल तर त्याला ते टिंगल करून म्हणायचे, तू काय बाबा डॉक्टर होणार आहेस, तू म्हणजे स्कॉलर आहेस आणि तू काय शाहूमध्ये ऍडमिशन तुझं नक्की. आणि आम्हाला काय कुसनूरचं पॉलिटेक्निक, कुसनूर तिथं एक ह्याच्यात गाव आहे त्या ह्याच्याजवळ म्हणजे औरंगाबाद तालुक्यामधला, तिथलं पॉलिटेक्निक आमच्या नशिबाला. म्हणजे एक दंतकथा झाल्यासारखं झालं. खेड्यापाड्यात सुद्धा म्हणजे मागच्याच 1-2 वर्षापूर्वी ढोकीच्या जवळच्या एका मुलानं 10वीचा निकाल लागायच्या अगोदर आत्महत्या केली आणि चिठ्ठीत काय लिहिलं की माझा शाहू कॉलेज नंबर लागत नाही. निकाल लागला, त्याला मार्क एवढे चांगले मिळाले की नंबर शाहू कॉलेज लागला असता. परंतु ही भीती की शाहू कॉलेज नंबर लागतो की नाही या तणावाखाली सुद्धा विद्यार्थी आत्महत्या करतात. आणि पालकाचा तर काही विचारच नका. मागे एक कार्टून आलेलं होतं की आई वडील एका लहान 2-3 वर्षाच्या बालकाला शाळेत प्रवेश द्यायला जातात आणि ती आई त्या मुख्याध्यापकाला विचारते की मॅडम तुम्ही तुमच्या शाळेमध्ये नीटची तयारी करून घेता का. आतून 3 वर्षाच्या मुलाला बालवाडीमध्ये प्रवेश देताना त्याचे आई वडील विचारतात की तुम्ही नीटची तयारी करून घेता का. आता या पालकांचं काय करावं मला काही कळत नाही. आणि अशी सगळी परिस्थिती आहे. आणि तरी देखील म्हणजे बाकीचा पर्याय काही आहे का. आजचा आपलं एकंदरीत समाज जीवन जर पाहिलं तर अनेकाला शालेय जीवनामध्ये संगीताचं अंग असतं, चित्रकलेचं अंग असतं, वाचनाचा छंद असतो, परंतु आपले एकंदरीत तिथली अर्थकारण म्हणा, समाजकारण म्हणा अशा प्रकारचं आहे की आपण जर संगीतकार किंवा चित्रकार व्हायचं ठरलं तर पुढे आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न सगळ्यात मोठा आव असून उभा राहतो. आणि त्याच्यामुळं प्रत्येकाला आता मला देखील कळत होतं की मजदुरी पोर इंजिनियर आहे, त्यावेळी वाटत होतं की दुसरा मार्ग आपण काहीतरी निवडायला पाहिजे. परंतु लातूर सारख्या ठिकाणी हे दुसरे मार्ग किंवा आपण आमचे त्रेवीस सरदेशमुख नावाचे खूप मोठे लेखक सोलापूरचे, त्यांनी एकदा मुलाखत देताना असं म्हणलं होतं की पुनर्जन्म जर मला पुन्हा मिळाला तर ह्या देशामध्ये नको, म्हणजे कुठेही युरोपामध्ये वगैरे मिळू दे. म्हणजे आपण जर युरोपीय देशामध्ये किंवा प्रगत देशामध्ये आपली मुलं जन्माला आली असती तर त्यांच्या पुढे अनेक पर्याय तिथे उपलब्ध आहेत. पण आपण एका अशा देशामध्ये अशा समाजामध्ये वाढतो आहोत, जगतो आहोत की त्यांच्या पुढे भवितव्यासाठी पर्यायच काही नाही. म्हणजे चित्रकार मग पेंटर होणार का, गायक ऑर्केस्ट्रामध्ये गाणं म्हणणार का. तर अशी जी पद्धत आहे की पोट भरायची मुश्किल आणि पोट भरण्यासाठी दुसरा काही पर्याय आपल्याकडे नाही. म्हणजे सन्मानाने जगायचं असेल म्हणजे आता डॉक्टर इंजिनियर झाल्याशिवाय सन्मानाने जगतात असंही काही नाही. त्याच्यामध्ये कितीतरी पुढे जीवघेणी स्पर्धा असते, प्रचंड त्याच्यामध्ये गडबडी आहेत, सगळे आहेत. आणि इंजिनियर झालेले सगळे सन्मानानं त्याला आता जॉब मिळतो किंवा त्याला सगळं काही नोकऱ्या मिळतात, नीट त्याचं चाललेलं आहे असंही काही नाही. परंतु तरी देखील पर्यायाचा अभाव, डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण जे म्हणतो की माझ्याकडे अनेक क्षमता आपल्याकडे असतात आणि त्या क्षमताचा योग्य उपयोग करण्यासारखं वातावरण आपल्या भोवताली नसेल तर नाइलाजानं ही जी रॅट रेस आपण जी म्हणतो एकाच ह्याच्याकडे सगळ्यांनी पळत राहणं, मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, त्याच्याकडे जे पळण्याचा ओघ आपल्याकडे आहे तर त्याचं याच्यातून घडतं ते. आणि आपलं तर लातूर त्यातल्या त्यात असं आहे
की इथं पर्याय म्हणजे लातूर पॅटर्न इथंच का निर्माण झाला, तो नाशिकमध्ये का झालाय, मुंबईमध्ये का झालाय, पुण्यामध्ये का झालाय, तर तिथं अनेक संधी उपलब्ध आहेत. लातूर एक जिल्हा असा आहे, उस्मानाबाद लातूर, की इथं 2 नद्या ज्या माळरानावरून वाहणाऱ्या 10 वर्षातून एकदा कधीतरी त्या नद्याला पूर येतो. धरणं 10 वर्षातून कधीतरी एकदा भरतात. शेती आत्महत्याची संपूर्णपणे कोरडवाहू, उद्योगधंदे कुठलेही इथं विकसित झालेले नाही. मुख्यमंत्री 3 झाले का 4 झाले याला काय अर्थ नसतो, परंतु शेतीशिवाय जगण्याचे पर्याय या परिसरामध्ये उपलब्ध न होण्यातून सगळा ओघ जो आहे मेडिकल इंजिनिअरिंग कडे, तर त्याचं कारण काय, त्याच्यामुळे लातूर पॅटर्न इथं निर्माण झाला. आणि प्रतिकूलता इथली जी काय आहे ते प्रतिकूलतेतून हा लातूर पॅटर्न विकसित झालेला आहे आणि सर्वाधिक ओघ मेडिकल इंजिनिअरिंग कडे सगळा वळलेला आहे. त्याला काही इलाज नाही, परंतु तरी देखील म्हणजे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण विचार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सतत आपण असं डोक्यात ठेवलं की काही खरं नाही, हे काही करा भवितव्य नाही, असं जर मानसिकता ठेवून आपण वाटचाल करायला लागलो तर आपलं काही खरं नाही. जुलियन सायमन नावाचा एक अमेरिकन अर्थतज्ञ होता आणि त्यानं असं म्हटलं की माणूस पृथ्वीच्या पाठीवरती माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की त्याला निसर्गानं प्रज्ञा दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे, प्रतिभा दिलेली आहे आणि तिच्या भरोशावरती तो आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीवरती मात करण्याची क्षमता या पृथ्वी तलावरती फक्त माणसामध्येच आहे, दुसऱ्या कुणाकडेही नाही. आणि परंतु त्याला एक पूर्व अट त्यांनी सांगितली की त्याला स्वातंत्र्य पाहिजे, म्हणजे कुठली शाखा निवडायची याचं स्वातंत्र्याला पाहिजे, कुठल्या क्षेत्रामध्ये मी करिअर करायचं त्याचं त्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं स्वातंत्र्य जर नसेल तर मात्र प्रगती खुंटते, अनेक वेळा अधोगतीकडे देखील वाटचाल व्हायला सुरू होते. म्हणजे आपल्या इथं शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील का विद्यार्थ्याच्या आत्महत्या असतील, याचं कारण हे आहे की प्रगतीच्या वाटा आपल्या इथं कुंठित झालेल्या आहेत. की एखाद्याला मेडिकल आवडत नाही, इंजिनिअरिंग आवडत नाही, तर ठीक आहे, त्याला जे करिअर ज्याच्यामध्ये करायचं त्याला करू द्या आणि त्याच्यामध्ये करिअर करून सुद्धा त्याला जर सन्मानाने जगण्या इतपत भविष्य निर्माण होऊ शकत असेल तर मुलं आत्महत्या करत नाही, आत्मविश्वासानं ती वाटचाल करू शकतात. परंतु त्यासाठी मग आपण जे निबंध लिहिणारे जे आहेत तर सर्वात महत्वाची बाब ही की तुमचा या शालेय जीवनामध्ये काहीतरी लिहिण्याशी आणि वाचनाशी संबंध आलेला आहे, त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्या वर्गामधले जे काही विद्यार्थी असतील 40, 50, 60, 70 त्याच्यामधले सर्वात भाग्यवान विद्यार्थी मी यांना समजतो की ज्यांना ही म्हणजे अक्षर ओळख तर प्रत्येकाला असते शाळेत जाणाऱ्या, परंतु त्याच्याशिवाय की माझं स्वतःचं काहीतरी एक म्हणणं आहे आणि कागदावरती मी लिहू शकतो. आणि मी बहुतेक जे चांगले निबंध पाहिले त्याच्यामध्ये फारसा कॉपी पेस्ट वगैरे प्रकार नाही. मोबाईलच्या बद्दल जे आहेत निबंध ते कॉपी पेस्ट आहेत सगळे बरेचसे मोबाईलचं मायाजा, परंतु निसर्ग शोभेपुरता किंवा मेडिकल इंजिनिअरिंग आणि पुढे याच्यामध्ये कुठल्याही निबंधामध्ये मला कॉपी पेस्ट हा प्रकार आढळून आला नाही. उलट अतिशय प्रतिभावान पद्धतीनं मुलांनी आपलं म्हणणं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे आणि ही फार मोठी उपलब्धी जी ह्या वयामध्ये तुमच्याकडे एवढी जाण एवढी प्रगल्भता येणं याचा अर्थ तुम्ही आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीवरती मात करू शकता. त्यासाठी म्हणजे सगळे वाचनाचं असतं, म्हणजे वाचल्याशिवाय तर तुम्हाला लिहिताच येत नाही, पण ते वाचन बाकीचं जे काही आहे बंबार्डिंग सगळी चालू आहे ती थोडीशी बाजूला ठेवून आणि मी अनेक वेळा असं म्हटलेलं आहे की संस्कार म्हणजे काय किंवा अभ्यास करून घेणं म्हणजे काय की अनेक
मुलं आता आमच्या प्राध्यापकाचे असतील, डॉक्टरचे असतील, इंजिनियर लोकांचे असतील, तर ते मुलं पुढे समजा काही गैरमार्गाला लागली, वाट चुकली, तर ते दोष कुणाला देतात? त्या मुलाला देतात. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की त्या मुलाचा दोष काही नसतो. तुमचा घरातला त्या पोराचा बाप त्याचं पाऊल कसं पडतं जन्मल्यापासून ते पोरग बघत राहते. समजा आपले वडील आपण शाळेतून आल्याच्या नंतर किमान वर्तमानपत्र हातामध्ये घेऊन बसणारे असतील, एखादं पुस्तक वाचणारे असतील, तर त्याचे इतके खोलवर संस्कार त्या पोराच्या मनावरती होतात. आणि ते सोडून जर पत्त्याचा डाव किंवा टीव्हीचं रिमोट सारखं खालीवरी करीत राहणं, मोबाईल मध्ये खेळत राहणं, किंवा रात्री झिंगत येणं, किंवा बाकीच्या इतर ज्या गोष्टी, म्हणजे मी किती मोठी कमाई केली, म्हणजे बहुतेक अधिकारी वगैरे काय आपलं माहित आहे की कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये कितीही प्रामाणिक माणूस असला आणि त्या व्यवस्थेमध्ये गेला की तो बरबट पण बरबाद होतोच. आणि असा मग बॅगाच्या बॅगा रोज भरून जर बाप घरला घेऊन येणार असेल तर ते पोराच्या मनात काय, बापानं भरपूर कमवून ठेवलंय, म्हणजे मी आयुष्यभर नुसतं बसून खाल्लं का फुकून जरी टाकलं तरी मला काय कमी नाही. आणि बहुतेक आता जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी राहतो तिथं आसपास सगळ्या इंजिनियरांचे पोरं तिथे चिंतन आयुष्य गेलं, काहीच नाही, ना ते इंजिनियर झाले, ना कुठे कामधंद्याला लागले, ना काहीच नाही. बाप काय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता, पोरगा काय करते काहीच करत नाही. आणि बापाची कमाई पुरेपूर किती ते खच्चीकरण इतकं भयानक होतं की या पोराच्या मध्ये सुद्धा पुढे जाण्याची क्षमता प्रचंड होती, परंतु बापाचे जे वाम मार्ग त्याच्यातून आलेला पैसा तो त्या मुला मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. आणि त्याच्यामुळं संस्कार किंवा बाकीच्या काही गोष्टी नसतात, हे संस्कार आपल्या घरामध्येच फार मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे सर्वाधिक काळ तुमची मुलं तुमच्या सहवासामध्ये असतात आणि तुम्ही कसं वागता, कसं बोलता, काय पद्धतीने विचार करता याचं इतकं बारीक निरीक्षण मुलं करतात की जगात दुसरं कुणीच करत नाही. म्हणजे आपल्या बापाला आपलं पोरगं जेवढं ओळखतं तेवढं जगात कुणी ओळखत नाही. आणि त्याच्यामुळं आपण त्याच्या समोर बाप म्हणून किंवा आई म्हणून कशा पद्धतीचं वर्तन ठेवलं पाहिजे हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून आहे. आणि तेव्हा मग त्या मुलांच्याकडून अपेक्षा आपल्याला करण्याचा काही प्रमाणामध्ये नैतिक अधिकार आपल्याला पोचतो. तरी फारसं काही करावं लागत नाही, फक्त एक थोडंसं इतर मोह टाळून, तडजोडी वगैरे येडे वाकडे मार्गाचा मोह टाळून थोडंसं प्रामाणिकपणाने जगण्याचा जर प्रयत्न केला तर ते संस्कार जगात सर्वश्रेष्ठ संस्कार असतात. आणि असे संस्कार घेतलेली मुलं जगाच्या पाठीवरती कुठल्याही स्पर्धेमध्ये कधी कमी पडत नाहीत आणि कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीला ते आव्हान देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये येऊ शकते. या काही मोजक्या भाग्यवान विद्यार्थ्यांच्या पैकी आज बक्षीस घेतलेले आणि निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतलेले मुलं तुम्ही आहात. तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी, हा संदेश सरांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला. यानंतर मी संस्थेचे शालेय समितीचे अध्यक्ष अतुल देऊळगावकर सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. मी बोलायला तुमची परवानगी आहे का? कंटाळा आलेला नाही ना? एक 5 मिनिटं मला देता का? तर माझे मित्र शशराव, श्रीहरी, स्वामी सर, गिरीश सर, जाधव मॅडम, जाधव ताई, माझी सवय नाही पण ते आणली पाहिजे. आणि मित्रांनो, तर मुळामध्ये ही निबंध स्पर्धा आपण का घेतली, त्यातले विषय का घेतले एवढंच मला तुमच्याशी बोलायचं. हा, पण त्याच्या आधी निबंध म्हणजे काय मला कोणी सांगेल का? इथे एवढे विद्यार्थी आहेत, निबंध म्हणजे काय कोणी सांगेल?
नाही नक्की? हा, कोणतेही बंधन न बाळगता लिहिणे अशी एक वाक्य सांगितली. बरोबर आहे. आणखीन काही? एखाद्या विषयाला अनुसरून आपल्या मताची मांडणी. आणखीन कोणाला काही सांगता येतंय? अरे वा, आता कसे हात वर यायला लागले. हा, निबंध म्हणजे आपल्या मनातले जे विचार आहेत ते स्पष्टपणे मांडले. बरोबर. अजून पाठीमागे एखादा विषय मुक्तपणे. ए पोरांनो, आता इथं बोलाव, असं का करून बोलाव? सगळे बक्षी पोरीवांना, सगळीकडे पोरी बोलते तर पोरं का ग बसते तेवढे? आई निबंध म्हणजे कुणाचीही भीती न बाळगता वाटेल तसं बोलण्याचा एक साधन. बर. किंवा मग मनाचा आरसा. बर, झालं. अजून कोणी आहे? निबंध म्हणजे एखाद्या विषयावरील गुण दोष सांगणे, बर, त्याच्यावर चर्चा करणे. आता खऱ्या अर्थानं निबंध म्हणजे एखाद्या विषयावर सुसंगत विचारांची जुळवणी करणे. बंध, पण ती बांधलेली, बांधेसूद कशीही नाही, मोकाट नाही. म्हणजे त्यामध्ये 4-5 मुद्दे असतील तर ते सगळे सुसूत्रपणे बांधणे आणि त्यातनं काहीतरी विचार व्यक्त करणे, याला निबंध असं म्हणतात. नाहीतर तुम्हाला एक सांगतो, माझ्या मित्रानं, त्याला 7वी मध्ये असा प्रश्न होता आम्हाला, मूत्रपिंडाची कार्य लिहा. मूत्रपिंडाचं कार्य लिहा. त्यांनी लिहिलं, मूत्रपिंड खूप छान असते. ते कोणाला त्रास देत नाही, ते सर्वांची खूप छान वाटते, ते खूप खूप काम करते, कधीही थकत नाही. त्याला काही माहितीच नव्हतं काय निबंध म्हणायचं, कार्य म्हणायचं, काय करायचं. दुसऱ्या मित्राने प्रश्न होता, हळदी घाटाची लढाई कशी झाली ते लिहा. त्यांनी लिहिलं, पहिल्यांदा घोडे दळालं, पुढे गेलं, तलवारी, ढाली, ढालीवर तलवार, तलवारीवर ढाल, तलवारीवर तलवार, असं 10 ओळी. मग हत्ती दळालं, बाण मारले, तोफा उडाल्या, शेवटपर्यंत असं प्रचंड 2 पान लिहिलं. हळदीची घाटाची लढाई कोणाकोणात झाली हे लिहिलंच नाही, माहितीच नव्हतं. याला लबाडी म्हणतात. ती त्या काळातली लबाडी होती. आत्ताची लबाडी म्हणजे गुगलिंग, व्हॉट्सअॅपिंग. याच्या पलीकडं आपल्याला विचार करता येतो का? त्यासाठी माझं हे जे काही आहे ना, याचा वापर व्हायला पाहिजे. आता आपल्याला मोहिते सरांनी जे सांगितलं, श्रीहरी वेदपाठक सरांनी सांगितलं, त्यातलं सार काय लक्षात घ्या. हे विषय मुद्दाम दिले होते 3. याचं कारण लातूर मध्ये वाढत असलेल्या मुलांच्या आत्महत्या. फार वाईट वाटतं. आणि आता मोहिते सर जे म्हणाले ते आमच्या बालवाडीच्या शिक्षिका म्हणतात की मुलांचे खरे शत्रू हे पालकच आहेत. तुम्ही कशावरून ठरवता ते मेडिकल आणि इंजिनिअरिंगलाच गेले पाहिजे, मार्केटमध्ये व्हॅल्यू खूप आहे म्हणूनच ना? तुम्हाला पहिल्यांदा मला काय आवडतं, का आवडतं, आनंद कशातनं मिळतो ते बघा. निसर्ग नीट बघायला लागा, शोभेपुरता नाही. आकाशाचा रंग काल कसा होता, काल ढग होते, आज सूर्य दिसायला लागलाय. मग रंग कोणते आहेत आकाशामध्ये, मला पक्ष्यांचे कोणते आवाज ऐकू येतात, हे जर आपण, खूप आनंद आहे त्याच्यामध्ये. झाडाचं खोड कसं आहे, त्याचा स्पर्श कसा लागतो, पालवी कशी फुटते, सुरुवातीची पिवळं हिरवे रंग कसे असतात, पिकलेलं पान कसं असतं, याच्याकडं बारकाईनं तुम्ही बघितलं तर तुम्हाला आनंद मिळेल. कारण निसर्ग विनाश वगैरे आपण म्हणतो, झाडाचं प्रेम म्हणतो, ते खऱ्या अर्थानं आतमध्ये प्रेम वाटलं पाहिजे जे मुलांमध्ये असतं.
जे हळूहळू नष्ट व्हायला लागलेलं आहे. आणि त्यातलं महत्वाचं एक कारण आपल्या शरीराचा नवीन अवयव मोबाईल. लक्षात घ्या, आपल्यावर ते इतकं आपल्याला निष्क्रिय करतं, ज्याला आपण पॅसिव्ह म्हणतो. आपण एखादा पडदा बघतो, तो छोटा किंवा मोठा, तेव्हा आपला मेंदू पूर्णपणे निष्क्रिय असतो. जो एरवी झोपेत सुद्धा स्वप्न बघताना जागा असतो, वाचताना जागा असतो. मी गोष्ट वाचतो, एक आजी होती, ह्याची आजी वेगळी, हिची आजी वेगळी, त्याची आजी वेगळी. प्रत्येकाच्या मनातली आजी वेगळी असते. पण मोबाईलवर बघितलं तर तीच असणार, टीव्हीवर बघितलं तर तीच असणार. तुमची कल्पकता नष्ट करण्याचं काम मोबाईल करते, हे लक्षात घ्या. तुम्ही मोबाईल पासून जितके दूर व्हाल तितके तुम्ही सक्रिय, क्रिएटिव्ह व्हायला लागाल, सर्जनशील, कल्पक व्हायला लागाल. निबंध का घेतले माहितीये का? कारण सध्या प्रत्येक गोष्ट उधार उसनवार, कॉपी पेस्ट ही मानसिकता झाली आहे. मला माझ्या आईवर प्रेम असणारे 2 शब्द सुद्धा लिहिता येत नाहीत. मला माझी शाळा आवडते तरीही मला 4 शब्द लिहिता येत नाहीत. यातनं बाहेर पडण्यासाठी मेडिकल इंजिनिअरिंग पलीकडे म्हणजे काय? का मेडिकल इंजिनिअरिंग अधिक का, हा प्रश्न आमच्या आई बापांना पडला पाहिजे. तो आम्ही निर्भयपणे विचारला पाहिजे. आमच्या शाळेतल्या मुलं सांगतात की जरा आमच्या पालकांना बोलवून सांगावं, पालक सभा घेऊन, की मेडिकल इंजिनिअरिंगच्या पलीकडे काहीतरी आहे, असं म्हणणाऱ्या धाडशी मुली आणि मुलं आमच्या शाळेत आहेत. हे बरं वाटतं. कारण लक्षात घ्या की माझं मन त्यात असलं पाहिजे. मन आणि जर याची फारकत झाली तर आपण आत्महत्येकडे जातो. ते जाऊ नये म्हणून आपल्याला निसर्गात रमलं पाहिजे, मोबाईलच्या पलीकडे वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, ज्यांनी मी कायम स्वरूपी बदलून जातो. लक्षात घ्या, मला आमची शाळा आठवते ते का, तर 7वी मध्ये मी कोणाचं भाषण ऐकलं, 7वी मध्ये मी कोणाच्या कविता ऐकल्या. त्या काळात विंदा करंदीकर वगैरे शाळेत येऊन कविता म्हणायचे, वसंत बापट यायचे, वसंत देसाई गाणं शिकवायचे. हे सगळं तुम्हाला मिळावं म्हणून कित्येक वर्षानंतर लातूरमध्ये निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे. वक्तृत्व स्पर्धा नियमित आयोजित केली पाहिजे, सगळ्यांना बोलता आलं पाहिजे. आणि यासाठी माझं भांडवल तुम्ही गुंतवणूक करत असता. आई बापांना फक्त पैशामधली गुंतवणूक दिसते. गुंतवणूक साहित्यामध्ये असते, वाचनामध्ये असते, ऐकण्यामध्ये असते. ती तुम्हाला कायम उपयोगी पडते. आणि तुम्ही का भाग्यवान आहात, तुम्ही मातृभाषेत शिक्षण घेता. लक्षात घ्या, जसं जेवढं आईचं महत्व आहे, मातृभूमीचं महत्व आहे, तेवढंच मातृभाषेचं. म्हणजे आपण काहीही न करता जन्माला आल्यानंतर आपोआप जे शब्द कानावर पडतात ना, त्यातनं शिकत असतो. जगातले मोठे साहित्यिक मातृभाषेतच लिहिणारे, शिकणारे, शिकलेले आहेत. सगळे मोठे मोठे लोक जे कोणी म्हणाल यशस्वी, बहुसंख्यांचं शिक्षण मातृभाषेत झालेलं आहे. कारण माझी मातृभाषा जर चांगली असेल तर कोणती भाषा आणि कोणताही विषय सोपा जातो, हे तुम्ही लक्षात घेऊन तुम्हाला तयार करावं. म्हणून तुम्हाला कल्पना आहे आपली लायब्ररी किती चांगली आहे. जवळजवळ 6,500 ते 7,000 पुस्तकं आमच्या वाचनालयामध्ये आहेत. चित्र पण आहेत, संगीताच्या आपल्याकडं सगळ्या, ह्या सगळ्यातनं आपण घडावं. आणि यातनं आपलं अभिव्यक्ती, एक्सप्रेशन. इथून पुढे तुम्ही असं ठरवा की आम्ही कॉपी पेस्ट करून मजकूर एकमेकांना पाठवणार नाही. मला स्वतःला 4 वाक्य चांगले लिहिता आले पाहिजे, 4 वाक्य चांगली बोलता आलं पाहिजेत. यासाठी ही निबंध स्पर्धा होती. जे यशस्वी झाले त्यांचं अभिनंदन. आणि ज्यांनी प्रयत्न केले, पुढच्या वर्षी आणखीन प्रयत्न करावेत, सतत या दृष्टीने वाचावं. त्यासाठी तुम्हाला काही पाहिजे असेल तर ते जरूर सांगावं. यासाठीच हा अट्टहास केला होता. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन आणि सर्वांना धन्यवाद. आणि आज इथं मोहिते सर वेळ काढून, लोदग्यातला सध्या ते कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, तिथून इथं आले. वेदपाठक सर महाळंगराला जाता इथं आले. त्यांनी एवढे निबंध तपासायला एवढा वेळ कोणी देत नाही, खूप वेळ दिला. याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. यानंतर आमचे सहकारी श्री योगेश कुलकर्णी सरांना कार्यक्रमाचा आभार मानण्याची विनंती करतो.
स्वर्गीय नंदकिशोरजी भार्गव शिक्षण अभियानांतर्गत झालेल्या या आंतरशालेय निबंध स्पर्धेचे परीक्षक आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वेद पाठक सर व मोहिते सर यांनी आपल्याला त्यांच्या अमोघ वाणीतून आणि त्याहीपेक्षा जास्त त्यांचे जे अनुभव आहेत आयुष्याचे त्यातून बरंच काही आपल्याला शिकायला मिळावं असं काही माहिती दिलेली आणि मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्या दोघांची सर्वप्रथम मी विद्यालयाला वेळ दिल्याबद्दल, त्याचबरोबर आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानतो. त्याचबरोबर संस्थेचे सचिव कमलकिशोरजी अग्रवाल सर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अतुलजी देऊळगावकर सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रमाकांत स्वामी सर, पर्यवेक्षक गिरीश सर, पर्यवेक्षिका जाधव मॅडम, तसेच इथे सर्व आलेले स्पर्धक, त्याचबरोबर त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक, विद्यार्थी आणि माझे सहकारी सर्व शिक्षक बंधुवर्ग, त्याचबरोबर आणि या कार्यक्रमासाठी सगळ्यात मोठं बळ देणारे आमचे विद्यालयाचे मावशी आणि मामा, या सर्वांचे मी या पद्धतीने या वतीने आभार मानतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संयोजकाच्या वतीने इथेच संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.